मला ना खूप राग आलाय कौशिकी ताईंचा. किती बायस्ड आहेत त्या. त्यांना काहीच वाटत नाहीये का युवी बद्दल? असं कसं? ताई आहे ती माझी. वाटतं ना तिला की मी कॅपेबल नाहीये, कंपनी सांभाळू शकत नाही, कुठली जबाबदारी घेऊ शकत नाही, एवढं सगळं तर वाटतं ना तिला. एक महत्वाची काहीतरी जबाबदारी त्या कंपनीमध्ये असं म्हटलं होतं तिला, तर इंटर्न बनवून ठेवलंय मला. आणि तो केदार त्याची लायकी नसताना त्याच्या नावावर सगळं करायला निघाली. मग तू काय करतोयस? घरी येऊन आरडाओरडा करतोस, दारू पिऊन तमाशे करतोयस, काय वेगळं करतोयस तू? काय करू मग दुसरं? काय माझ्या हातात काय वेगळं अजून? जे काय डिसिजन्स आहेत ते कोण घेतात? कौशिकी खांडेकर आणि तो दयानंद खांडेकर. आणि त्यांना केदारचा पुळ काय? माझा बाप नाही माझा होऊ शकला, या कौशिकीकडनं काय अपेक्षा ठेवायच्या? युवी मम्मा बरोबर बोलतायत. हे असं गप्प बसून चालणार आहे का? ते कळतंय ना? कळतंय ना हे? मग करा काहीतरी, नुसते बसून राहू नका. करणार मम्मा, नक्की काहीतरी करणार. पण त्या दोघांना आपल्या हक्काचं काढून घेऊ देणार नाहीये मी. ए बाई, तुझ्या पाया पडतो मी, पण तू काय करू नकोस प्लीज. हे घर विकलं गेलं तरी चालेल, पण तू काय करू नकोस. ही काहीतरी करायला जाते आणि माझ्या कानाखाली बसते. तू शांत राहा, काही नाही करायचंय. युवी, युवी, डोंट वरी. फक्त एक संधी मिळू दे मला. नाही त्या दोघांना त्यांची जागा दाखवली ना, तर मी पण निशिता युवराज खांडेकर नाही. एक मिनिट, नकोय म्हणजे? हे बघ मला माहिती आहे युवराजमुळे तू अपसेट आहेस, पण असं तडकाफडकी निर्णय नको घेऊ सरे. नाही, मी खरंच सांगतोय. मी अजून पण शिकतोय. आता कुठे मी ऑफिस जॉईन केलंय. मला अजून भरपूर शिकायचं बाकी आहे. आणि एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी मी तयार नाहीये. ऐक माझं केदार, तुलाही माहिती आहे तुझ्यात ते पोटेन्शियल आहे. आणि जबाबदारी आल्यावर तूही शिकशील. मी सुद्धा तशीच शिकली आहे. तुझ्याकडे ऑप्शन नव्हतं ताई, माझ्याकडे आहे. मला अजून थोडा वेळ लागेल ताई. हे बघ माझा इम्पॉर्टंट कॉल आहे, मला घ्यावं लागेल. मी आलोच. अरे केदार, माझं ऐकून घे. अरे ताई, अरे काय बोलतोय हा? तुम्ही शांत. तारिणी प्लीज समजव अगं त्याला. हे बघ, हे सगळं त्याचं क्रेडिट आहे. हे सगळं त्यांनी कमवलं, त्याचा सक्सेस आहे. आणि तो नाही का म्हणतोय? तो युवराजमुळे नाही म्हणत असेल तर त्याला समजवायला हवं. तू म्हणजे मला माहिती आहे या सगळ्यामध्ये मला बोलायचा काहीही अधिकार नाही, पण तुम्ही केदारला थोडा वेळ तरी द्या. आणि खरं सांगू का, पण तो जे काही म्हणतोय ते मला पटतंय. पटतंय म्हणजे केदारला हे सगळं खरंच करायची इच्छा आहे की नाही हेच आपल्याला माहित नाहीये ना. करायचं का नाहीये म्हणजे? एक मिनिट. म्हणजे त्याला MNN मध्ये काम करायला आवडत नाहीये का? त्याला दुसरी कुठली आवड आहे का? त्याला कामात मजा येत नसेल तर त्याला माझ्याशी बोलू दे, किंवा दुसरं काही त्याला करायचं असेल तर आपण बोलूया त्याच्याशी. नाही ताई, असं काही नाहीये. मग पण म्हणजे मला असं वाटतंय की तो आत्ता चाच पडतोय. तो सगळ्याच गोष्टी ट्राय आउट करून बघतोय की त्याचं खरंच MNN मध्ये मन रमतंय का, त्याला काम करायला मजा येते का, त्याला खरंच ते काम करायची इच्छा आहे का, त्याला ती जबाबदारी सांभाळायची आहे का, हे सगळंच तो आत्ता शोधायचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा ना. हे बघ तारिणी, तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण हे विसरून चालणार नाही ना की MNN ही त्याची जबाबदारी आहे. नाही म्हणजे मी त्याला कुठलाही डिसिजन घेण्यासाठी फोर्स करणार नाहीये, पण हे सगळं त्याचं आहे अगं. आणि हे सगळं त्यांनी कमवलंय. आणि ही पोझिशन तो डिझर्व करतो. आणि ही पोझिशन डिझर्विंग व्यक्तीलाच मिळायला हवी. हॅलो, डार्लिंग, कोण? तुझी ती कोण बोलतंय? कोण हवंय? तू. अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तुमचं तरी कळतंय का? अगदी व्यवस्थित. हे बघा, चेष्टा करू नका. नीट बोलायचं असेल तर बोला, नाहीतर फोन ठेवा. नाही ठेवू नकोस. अरे केदार, मी बोलतेय. माझा आवाज ओळखला नाहीस? नाही ओळखला मी. ती कोण आहे हेच माहिती नाही तर तिच्या आवाजात कसं बोलू? केदार, माझा ना थोडासा घसा बसलाय, पण मला वाटलं होतं की तू
माझा आवाज कसाही कुठूनही ओळखशील. अहो मी तुमचा आवाज असा कसा ओळखेन? तुम्ही कोण आहात माझ्या? मैत्रीण का मैत्रिणीपेक्षा जास्ती फिलिंग्स आहेत तुला माझ्यासाठी? म्हणजे प्रेम वगैरे प्रेम? नाही आहे? सांग ना मग, तुझ्या मनात काय आहे माझ्यासाठी? अरे मी केव्हाची वाट बघते तुझ्या तोंडून ते 3 शब्द ऐकण्यासाठी. एक सेकंड होल्ड करा. तुम्ही कोण बोलताय? असं किती मुलींवर प्रेम करतोस रे तू? नाही, मी खरंच नाही ओळखलंस तू मला? ठाण्यातली ती मी आता तरी आठवलं? नाही. रे यार, आता कशी आठवण करून द्यायला? केदार, अरे मी तीच आहे जिच्यासाठी तू एवढ्या छान कविता करतोस. आठवलं का रे? ती माझ्या समोर उभी आहे. मग ही कोण आहे? रॉंग नंबर. आणि पुन्हा मला फोन करू नका. काय रे, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर. मी जिच्यासाठी कविता लिहितो, जिच्यावर प्रेम करतो, ती कोणी विचारत होती. अरे मग तीच असेल ना. बाय द वे, नाव काय तिचं? ती नव्हती. कशावर? तिचा आवाज मी झोपेतही ओळखू शकतो. हो, मग मग रॉंग नंबरच असेल. हा, रॉंग नंबरच आहे. पण मग तिचं नाव? बॉस, सोडणं हा विषय. मला इथे ताईच्या बोलण्याचं टेन्शन येत आहे. आपण इथे कशासाठी आलो होतो? काय करतोय आपण? एकदा जर ही जबाबदारी अंगावर पडली ना, बाहेर पडणं खूप अवघड होऊन जाईल. मला खरंच कळत नाहीये त्याला नाही कसं म्हणू. हा केडी सर, बोला ना. एक माहिती हवी आहे. एका अननोन नंबरवरून फोन येत आहेत. अहो केडी सर, कॉल सेंटरवरून असेल. आजकाल ते पण नॉर्मल नंबरवरून फोन करतात. अरे तेवढं कळतं रे मला, पण ती मुलगी ना काहीतरी विचित्र बोलत होती. तू माहिती काढ ना. ओके. हॅलो. हा रे वा, कुठेस तू? बारमध्ये. बारमध्ये काय करतेस? उद्या युवराज इथे येणार आहे. आणि हे तुला कसं कळलं? त्याचे टेबल बुकिंग ट्रॅक केले. त्याचं उद्याचं इथलं बुकिंग आहे, सो त्याच्या स्वागताची तयारी करायला आले. आणि केदारचं काय? तो अडकला का जाळ्यात? नाही ना बॉस, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. त्याचं खरंच त्या मुलीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तो इतक्या सहजासहजी सांगेल असं वाटत नाही मला. ओ गॉड केडी सर, तुमच्यामध्ये एवढा चाम येतो कुठून हो? मला पण जरा शिकवा ना. अरे मी काय केलं? मी त्या मुलीला ओळखत पण नाही. तू नंबर काढ ना यार, तर माहिती काढ ना. माहिती काढायची घाई लागली. लब्बा टेक्नो, तू विसरतोयस. अरे सिनियर आहे मी तुझा. सो सॉरी सर, सॉरी सर. टेक्नो, हे खूप सिरियस मॅटर आहे. ही अशी मस्करी कोण करते हे शोधून काढायला हवं ना. हो हो हो, मी बघतोय, चेक करतो. येस.